सो या क्लिप्स मी लास्ट व्लॉगमध्ये टाकायची विसरले होते, त्यामुळे मी एक तुम्हाला क्विक स्निक पिक देते आहे की आम्ही जेव्हा एंटर केलं तुम्ही पाहिलं, आम्हाला इथे त्यांनी एक वेट टॉवेल दिलं जेणेकरून आम्ही थोडंसं आमचा फेस वगैरे क्लीन करू शकतो, कारण हीट खूप होती. आणि त्यानंतर वेलकम ड्रिंक दिलं. म्हणजे बेसिकली मला एवढंच सांगायचं होतं की त्यांनी आमचं वेलकम कसं केलं, जे की मी सांगायला विसरले. आणि जर मी पूर्ण ब्लॉग करते तर इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी की मी तुम्हाला सांगू की तिथे आल्यानंतर आपलं वेलकम कसं करतात ते. सो त्यानंतर त्यांनी आम्हाला, संध्याकाळ झाली होती त्यामुळे त्यांनी आम्हाला त्यांचं थुंडी बार म्हणून एक आहे रेस्टॉरंट, तिथे नेलं. तिथे त्यांनी आम्हाला लंच दिला. फार काही ऑप्शन्स नव्हते, कारण आमचं जे पॅकेज होतं त्यानुसार म्हणजे आम्हाला यायला फार लेट झाला होता. सो त्यांनी आम्हाला काही ऑप्शन्स दिले, त्यातून आम्ही बर्गर, फ्रेंच फ्राईज आणि पास्ता वगैरे चूज केला आणि इथे लंच आम्ही एन्जॉय केला. सोबतच आम्ही हा मस्त असा व्ह्यूसुद्धा एन्जॉय केला. आणि त्यानंतर आम्हाला अलॉट केला होता वॉटर विला, त्या वॉटर विलामध्ये आम्ही गेलो विथ दिस अमेझिंग व्ह्यू. सो आता तुम्ही पुढचा व्लॉग एन्जॉय करा. माहित आहे का, विचार करा पक्का. हॅलो, गुड मॉर्निंग मंडळी. सो गुड मॉर्निंग नाही, ॲक्च्युली दुपार झालेली, 12 वाजलेले आहेत. आणि आता मी आता बीच पूल विलाला, तुम आपल्या मुंडी क्यों नाही दिखा रहे. सो आता आम्ही चाललेलो बीच विलाला. तिथे जाऊन तिथली रूम टूर तुम्हाला देतो. प्लीज. हा शॉवर एरिया आहे, ओपन शॉवर एरिया आहे. वरती काहीच नव्हतं, कोणतीच वॉल नव्हती, काहीच नव्हतं, पूर्ण ओपन होतं. बेसिकली कोणाला दिसणार नव्हतं कारण मोठ्या वॉल होत्या. इकडे पण बाथटब होता, बाथटबच्या पण बाजूला एक शॉवर एरिया होता. पूर्ण सगळीकडे माती होती. वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. बघ पुढे काय. भाई मजा आया. बस बाई, दिल खुश हो गया. किती छान वाटतं आपल्या रूमच्या समोर डायरेक्ट बीच. मस्त वाईब. वाहो, आणि हे किती छान आहे, नारळ कोकोनटवर लिहिलं, ते छान क्रिएटिव्ह केलं. व्हेरी नाईस.
आम्ही आता चेक इन केलं रूममध्ये बीच विलामध्ये आणि त्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट करण्यासाठी आलो कारण आम्हाला खूप भूक लागली होती. रात्री आम्ही जो डिनर केला होता त्यानंतर म्हणजे तो डिनर पण आम्ही काही एवढा केला नाही कारण खूप थकलो होतो ट्रॅव्हल करून आल्यानंतर. इथे इतकं क्रिएटिव्ह सगळं प्लेस पूर्ण ती कॅफेटेरिया हा होता. सगळ्या कंट्रीचे फ्लॅग्स प्रत्येक काहीतरी आर्टिस्टिक सगळ्या अशा वस्तू इथे होत्या. ब्रेकफास्ट लंच डिनरसाठी खूप ऑप्शन्स होते. म्हणजे अजिबात असं होणार नाही की आपण दुसऱ्या कंट्रीमध्ये आलो आणि आपल्याला खायला मिळत नाही आहे. सगळे ऑप्शन्स आहे आणि आम्हाला खूप भूक लागली होती त्यामुळे आम्ही सगळं ट्राय करत होतो. कारण माझं तरी असंच होतं की मला खूप ऑप्शन्स दिसले ना की मला असं वाटतं मी हे पण ट्राय करू ते पण ट्राय करू. इंडियन पण होतं, रोज इंडियन फूड असायचं म्हणजे सगळ्यांसाठीच ॲक्च्युली ऑप्शन्स होते. लोणचं मिरची म्हणजे तिखट पण होतं. नॉर्थ से यस नॉर्थ से देहरादून उत्तराखंड देहरादून 12 ही इज फ्रॉम नॉर्थ. वो दूसरे थे एक्चुअली वो चले गए ओके आज ही हो गए हाँ हाँ मुझे अभी 1 साल ही हुआ है बस पैसे बना अरे त्यांनी आधीच दिलं होतं तेच सांगत होते मग. एवढं कमी आहे तर अजून एक प्लेट घेऊन आली. इतना सब कुछ होने के बावजूद इतने पे हम रुके नहीं एंड शी सेड के डाइट वर आहे. लो ओव्हरऑल हा श्वेताचा ब्रेकफास्ट. ही श्वेता डाएटवर आहे आणि हा माझा ब्रेकफास्ट. माझं एकटीच नाही आहे. Some time later. थोडासा झोपलो होतो, बोललो माशाचा आवाज येतोय, बघूया बाहेर काय आहे. तर मग मला एक काळा मासा पोहताना सापडला आहे. मासा एन्जॉईंग. येस. आम्ही त्या झुल्यावर जातो. परत गडबड. कोणीच नाहीये असं वाटतंय हा आपलं आहे. आता आम्ही इकडे चाललोय हिला त्या झोपाळ्यावर घेऊन. पाणी आहे खूप. जायचंय ना तिकडे. कॉन्फिडन्स तो देखो आणि पाणी तो देखो. त्या झोपाळ्यावर जायचंय. आर यू रेडी? नको येऊ. आणि हा बसण्यासाठीचा स्ट्रगल. बसायचा कसा हा खूप मोठा सीन आहे. धडाका दिलाय समुद्राने हिला.
सो आता इथे मिस्टर अँड मिसेस पालकर डिनरसाठी रेडी झालेलो आहोत. मी मस्तपैकी माझी बॅग आणि थोडंसं फ्लॉन्ट करत डिनरसाठी चाललेली आहे. ॲज युजल नेहमीप्रमाणे सर्वात शेवटी कोण येतं तर कोण जातं? हां तेच ते, कोण जातं तर आम्हीच, फक्त आम्ही. बाकी हा सगळा स्टाफ, ॲक्च्युली स्टाफसोबत जेवण करायची आपली सवयच आहे, पण दुसऱ्या देशात येऊन पण आम्ही स्टाफसोबतच जेवण करतो. आणि श्वेता आज फक्त स्वीट डिश खाते, असं शक्यच नाही. मी व्हाईट फिश मागवलाय. कधी वेगळं खूप खारट लागत आहे. मग ते बीटरूट असेल, कारण हे लाल आहे, हे बीटरूट आहे. दॅट्स इट. दाखव एकदा, दाखव तर. चिंच चोर. चिंच सुद्धा ठेवली आहे तिथे त्यांनी खाण्यासाठी. किती सारे शंख शिंपले. तिथे फर्स्ट टाइम असे शंख शिंपले ज्याच्यामध्ये जीव असताना बघितलं. मला तर वाटायचं की समुद्रामध्ये जे शंख शिंपले असतात तेच असतात रिअल. तुम्हाला पण आत्ताच कळालं की मीच एकटी मंद आहे. ते त्यांनी असं प्ले स्टेशन टाईप पण ओपन केलेलं आहे, त्यामुळे बोर होण्याची तर काहीच ऑप्शनच नाही. हे बघा, ॲम्बियन्स मस्त आहे, खूप छान आहे. इकडे ॲक्च्युली समुद्र आहे म्हणजे, आणि इथे सिटिंग अरेंजमेंट केली, इथे कॅन्डल डिनर खूप मस्त आहे. आज आम्हाला नाही मिळालं टेबल, पण आम्ही उद्या लवकर येऊ. चलो कुछ ऑर्डर करते अभी. इथे मेनू कार्ड मध्ये नाव काय बघ, माईताई. माईताई अक्का, विचार करा पक्का. रिजल्ट के बाद ये वीडियो बड़ा वायरल हो. ये तो होता रहता है. माईताई खूप छान तारे. खूप छान. वेलकम. कम बॅक. ओके ओके, ऑर्डर दे. सो अशा तऱ्हेने आम्ही मस्त टाइमपास करत थोडंसं ड्रिंक्स वगैरे ऑर्डर केल्या आणि छान मस्त आमचा डे इथेच संपला. आता भेटूया नेक्स्ट डे मध्ये. इट इज अ थर्ड डे आणि आता आम्ही डॉल्फिन्स बघायला चाललेलो आहोत. असे असतात. ॲक्च्युली आम्हाला झालेलं आहे लेट. ती बोट आम्हाला सोडून जाईल याच्या आधी आम्हाला त्या बोटपर्यंत पोचायचं, त्याशिवाय आम्ही डॉल्फिन राईडला जाऊ नाही शकणार. त्यामुळे मला मिल्खसिंग बनण्याची गरज आहे ते म्हणून मी पळत पळत चाललेले आहे बोट पकडण्यासाठी. आणि फायनली आम्ही बोट पकडली. म्हणजे की आमच्या आयलंडवर जितके लोक आहेत ज्यांना डॉल्फिन राईड्सला जायचं आहे, युजली ते लोक जाऊ शकतात. खूप फोटोशूट झालं, खूप मॉडेलिंग झालं. इथे आम्ही आता डॉल्फिन्सची वाट बघतो. आम्हाला खूप आतमध्ये यायला लागलं आणि आम्हाला डॉल्फिन्स दिसल्या फायनली. बरेच पहिले आतमध्ये खूप वाटत असं इथे
डॉल्फिन दिसला म्हणून सगळे टाळ्या वाजवतात, तर बिलकुल असं नाही आहे. ते त्यांना बोलवण्यासाठी तसा आवाज करतात टाळ्यांचा, जेणेकरून ते येतील आणि मग आम्ही त्यांना कॅप्चर करू शकू आणि आम्ही बघू शकू. हा पण बघा कसा टाळ्या वाजवतो. खतरनाक. फायनली खूप सारे डॉल्फिन दिसायला लागलेत आता आम्हाला. डॉल्फिन्स बघण्यासाठी पाण्यात खूप आत यावं लागतं. तुम्ही पाण्याचा कलर पण बघू शकता की किती डार्क झालेला आहे. आणि डॉल्फिन्स ॲक्च्युली आपल्या नशिबावर ते म्हटलं तुम्हाला दिसले तर दिसू शकतात, अदरवाईज तुमचं नशीब नाही, मग बॅड लक. पण आम्हाला लकीली दिसले. फार नाही, ॲक्च्युली कॅप्चर नव्हतं करू शकत कारण ते कुठेही कोणत्याही क्षणाला कोणत्याही ठिकाणी उडत होते. त्यामुळे आमच्याकडून जितकं पॉसिबल झालं तितकं मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. पण तुम्ही थोडं पेशन्सली बघा व्हिडिओ. बऱ्याच ठिकाणी डॉल्फिन्स पाण्याच्या बाहेरही येतात, फक्त थोडासा वेळ लावतात. ते ऑफकोर्स त्यांच्या मूडवर डिपेंड आहे. आणि हे बघा लव बर्ड्स. हे पटकन उडी मारतो. आमचं एवढं स्ट्रगल चालू आहे इथे यांना कॅप्चर करण्यासाठी. एखादा डॉल्फिन यायचा आणि आमचाच मोबाईल घेऊन जायचा. मोये मुवमेंट होईल आमच्या इथे. फायनली आम्हाला खूप सारे डॉल्फिन्स बघायला मिळाले. डोळ्यांनी फक्त ना खूप सुंदर वाटत होतं. मोबाईलमध्ये ते इतकं कॅप्चर पण होत नाही. ते म्हणतात ना, सगळ्याच गोष्टी तुम्ही मोबाईलमध्ये कॅप्चर नाही करू शकत. इथे एवढे छान छान डॉल्फिन आहेत आणि हा डॉल्फिन मला बोलतोय फोटो काढ. Women. हे बघा, हे काय करतात इथे मध्येच. एक्टिंग तो ऐसी कर रहे हैं, मतलब जैसे सच में स्पीड बोट खुद ही चला रहा है. ओवर एक्टिंग. भाई साहब, इनकी एक्टिंग का 50 रुपये कट करो. ही 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 ही. डॉल्फिन्स बघून झालेले आहेत. आता आम्ही परत आमच्या आयलंडला जात आहोत. त्यांची काय तयारी चालू आहे ते करतायत आणि
छान होता एक्सपिरियन्स, मस्त वाटलं एकदम. खूप आतमध्ये जावं लागलं आम्हाला डॉल्फिन्स बघण्यासाठी. म्हणजे पाण्याचा आता तुम्ही कलर पण बघू शकता. इथे पण तुम्हाला शेडिंग दिसते की आतमध्ये किती लाईट आहे आणि नंतर किती डार्क आहे. आम्ही ऑलमोस्ट खूप आतमध्ये गेलो होतो. पण एक ओव्हरऑल छान एक्सपिरियन्स होता, मजा आली. नाईस. आणि हा आपला सांगलीचा मासा, त्याला डॉल्फिन आतमध्ये गेल्यानंतर दिसतं. गजब बेइज्जती है. काय सपन काय बघूया आता. आमचा भारतीय मासा 2 फॉरेनर माशांसोबत या मोठ्या. आलं आता आम्ही रिटर्न आयलंडवर. खूप भूक लागलेली आहे. फटाफट लंच करतो आता जाऊन मस्तपैकी आणि छान झोपा काढतो. मिस्टर पालकर तुमचा मेंदू आहे का? अरे मेंदूचे छोटे छोटे तुकडे पण पडलेत. तो हे काय पण आहे? कोणतं तरी फ्रूट आहे ते. झाडं पण नाही इकडे, एकदम डेंजर. हे बघा, खतरनाक. हे बघ कोणाचा मेंदू पडला इथं पण अजून एक. ह्या झाडाचे फळ आहेत ते. चप्पल अशी पुचुक का असते. मॉर्निंग. चप्पलीचा आवाज काय येते? लहान बाळाची ती पॉमची चप्पल नसते का, तशी वाजते. फ्रेश होऊन आता आम्ही लंचला आलो. मस्त लंच एन्जॉय केलं बाहेरचा व्ह्यू बघत. आज कोणी बाहेर बसलं नव्हतं, थोडंसं पाऊस पण येत होतं, त्यामुळे सगळेजण आतच बसलेत. आज मी मस्त जेवण आणलं मिक्स. आज कोल्हापुरी, व्हेज कोल्हापुरी आज. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ गाईज. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि मालदीवचा अजून 1 दिवस बाकी आहे आणि या 1 दिवसामध्ये आम्ही खूप काही प्लॅन केलं आहे. ऑफकोर्स मिस्टर पालकरांचा उद्या बर्थडे आहे आणि मी खूप एक अशी गोष्ट केली आहे जी मी कधीच विचार केला नव्हता की एका फॉरेन कंट्रीमध्ये जाऊन करेल. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आणि तुम्ही काही फोटोज एन्जॉय करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट अँड शेअर करायला विसरू नका. थँक्यू. छान फोटोसाठी मला इन्स्टाला फॉलो करा.